बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। धाराशिव तालुक्यातील ढोकीमध्ये जिल्हा परिषद विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे आणि या मेळाव्याला आमदार तानाजी सावंत मार्गदर्शन करणार आहेत। या मेळाव्यामध्ये तानाजी सावंत काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलाय। यंदा सर्व पक्षांकडून 55 माजी नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आली असून त्यापैकी 6 जण बिनविरोध निवडून आलेत। उर्वरित 49 माजी नगरसेवकांना पुन्हा एकदा मतदारांचा कौल मिळवण्यासाठी थेट मैदानात उतरावं लागलंय। चिन्ह वाटपानंतर 329 उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडत प्रचार सुरू केलाय। अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीच्या प्रचार सभेत असुद्दीन ओवैसींनी राणांना टोला लगावला। 4 मुलांच्या वक्तव्यावरून त्यांनी राणांवर टीका केली आहे। तुम्ही 4 नाही 8 मुलं करा, आम्हाला काय करायचंय असं म्हणत राणांवर त्यांनी टीका केली। उल्हासनगर महापालिकेच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर रिपाई आठवले गटात मोठी दुफळी निर्माण होऊन उभी फूट पडली आहे। रिपाई जिल्हाध्यक्ष नाना बागुल यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना शिवसेना शिंदे गटानं आपल्याला 7 जागा सोडल्याची चुकीची माहिती दिल्याचा गंभीर आरोप आठवले गटाच्या नेत्यांनी केलाय। मुरुड महोत्सवात मैं हूं डॉन या गाण्यावर खासदार सुनील तटकरे थिरकले होते। दरम्यान यावरून शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंवर टीका केली आहे। आमची ताकद वाढली आहे, त्यामुळे कुणी डॉन म्हणावं, याला जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यावर उत्तर देणार असा इशारा दळवींनी दिलाय। ज्या ठिकाणी निवडणुका आहेत त्या ठिकाणी तशा पद्धतीची वक्तव्य केली जातात असं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। अजित पवारांनी पिंपरीमध्ये केलेल्या टीकेला तशाच पद्धतीचं उत्तर दिल्याचं त्यांनी म्हटलं। जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराला रविवारपासून सुरुवात झाली। शहरातील पिंपराळा शहरातील किंवा परिसरातील भवानी माता मंदिरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते महाआरती करत महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। जळगावात महायुतीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून यावेळी गिरीश महाजन यांनी विविध मुद्द्यांवरून विरोधकांवर हल्लाबोल केला। विरोधकांकडे कुठलाही नेता आणि नेतृत्व नाही अशी टीका त्यांनी केली। यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत पुरुष उमेदवारांपेक्षा महिला उमेदवारांची संख्या जास्त आहे। आरक्षण बदल आणि 50% जास्त वॉर्डांमध्ये महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात आल्यामुळे महापालिका निवडणुकीत 879 महिला उमेदवार उभ्या आहेत आणि त्याचवेळी पुरुष उमेदवारांची संख्या 821 आहे। त्यामुळे निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेत देखील महिला राज असेल का हे पाहण्यासारखं असेल। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सभेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर तीव्र शब्दात टीका केली। त्यांनी उद्धव ठाकरेंचा वचननामा वाचूननामा असल्याचं म्हणत हल्ला चढवला। विरोधक विकासावर बोलत नाहीत आणि त्यांचे दावे खोटे असल्याचं फडणवीस म्हटलं। ठाकरे बंधूंची युती ही युती करप्शन आणि कन्फ्युजनची असल्याचं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला। महायुतीच्या भीतीने एकत्र आल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली। आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा आणि विकासाचा कधीच संबंध नव्हता। मुख्यमंत्री फडणवीसांमुळे मुंबईत विकास झाला। बदललेल्या मुंबईचा एकमेव नेता फडणवीस असं म्हणत बावनकुळेंनी ठाकरेंवर जोरदार टीका केली। निवडणुकीच्या तोंडावर केवळ आश्वासनांचा पाऊस पाडण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं अशी टीका काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्र्यांवर केली। असुद्दीन ओवैसींच्या अकोल्यातील प्रचार सभेत गोंधळ झाला। यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। ओवैसींना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। नागरिकांनी मंडप पाडला। यावेळी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला। डोंबिवलीमध्ये प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे आणि त्यामुळे युती धर्म पाळला न गेल्याची चर्चा होती। पण या प्रभागात मैत्रीपूर्वक लढत होणार आहे असं भाजप जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांनी सांगितलं। अमरनाथ पॅटर्न राबवला जाईल असा इशारा त्यांनी दिला। रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे निवडणूक प्रचाराच्या रणांगणात उतरलेले आहेत। लालबागमध्ये रश्मी ठाकरेंनी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं। यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला। मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपनं मोठा धक्का दिलाय। माजी महापौर शुभा राऊळ यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। त्यामुळे आता महापालिका निवडणुकीमध्ये रंगत निर्माण झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमधून बंडखोरी केलेल्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे। 22 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं पत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी दिलंय। बिनविरोध नगरसेवक म्हणजे हुकुमशाहीची सुरुवात असल्याचं म्हणत वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी भाजप शिवसेनेवर टीका केली। आमदारांना दमदाटी करून पळवलं असा आरोपही त्यांनी केला। धमकीवजा सूचना देण्याची काही गरज नाही। आपण महायुतीचे भाग म्हणून महायुतीचा धर्म पाळला पाहिजे। मात्र चंद्रकांत पाटलांना टीका करण्याची सवय असल्याचं म्हणत अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली।
शरदचंद्र पवार पक्षानं नवी मुंबईतील गावागावात प्रचाराला सुरुवात केली आहे। प्रचारादरम्यान पक्षाच्या उमेदवारांसाठी मतदारांना साथ घालण्यात आली। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह खासदार बाळामामा म्हात्रे यांनी चौक सभा आणि प्रचार रॅलीमध्ये सहभाग घेतला। नवी मुंबईच्या घणसोलीमध्ये प्रचार रॅली काढत शिवसेनेचा जोरदार प्रचार करण्यात आला। ढोल ताशांच्या गजरात रॅली पार पडली। मैदान आम्हीच मारणार असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला। विदर्भात मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरू आहे। चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा रोड शो पार पडला, तर अकोल्यामध्ये महायुतीची सभा झाली। अकोला महापालिकेमध्ये 60 पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला। ही निवडणूक 40 ते 45% लोकांवर परिणाम करणारी निवडणूक असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं। नाशिक महापालिकेमध्ये 100 पार करणार असा नारा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलाय। गेल्या अनेक वर्षात जिथे आपण जिंकत नव्हतो तिथे देखील आपला विजय होणार असा विश्वास व्यक्त करत उबाठाचा फुफाटा झालाय अशी टीका गिरीश महाजन यांनी केली। मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर होणार असा विश्वास शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला। सांगलीमध्ये शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये युतीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला। जालन्यातील राम मंदिरात दर्शन घेऊन रावसाहेब दानवे आणि कैलास गोरंट्याल यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ झाला। विकासाच्या माध्यमातून शहराचा कायापालट करू असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला, तर बिनविरोध निवडीवरून होत असलेल्या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर दिलं। उद्धव ठाकरे विधान परिषदेला बिनविरोध निवडून आले, मग त्यांनी किती पैसे दिले याचा खुलासा करावा असं आव्हान दानवेंनी दिलं। लोकसभा निवडणुकीमध्ये मालेगाव शहरानं आपला उमेदवार पाडला, त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे। आपला महापौर करण्यासाठी महापालिका निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार निवडून द्या असं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केलं। परभणी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परभणीमध्ये भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंना उपहासात्मक टोला लगावला। मुंबईकरांसाठी काँग्रेसकडून बेस्ट जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय। बेस्टचं खच्चीकरण करून खासगीकरण करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केलाय, तर मुंबईमध्ये सिटी फ्लो नावाच्या बसेस विना परवानगी फिरत असल्याचा आरोपही त्यांनी केला। भाजप नेते किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या बिनविरोध निवडून येण्याच्या तयारीत असतानाच उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी केली आहे। प्रभाग क्रमांक 107 ची जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे होती। त्यांचा अर्ज बाद झाल्यानं नील सोमय्यांचा विजय सोपा मानला जात होता, मात्र उद्धव ठाकरेंनी अपक्ष म्हणून अर्ज भरणाऱ्या दिनेश जाधव यांना पाठिंबा जाहीर केलाय। धारावीतील काँग्रेस आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। एकनाथ शिंदेंच्या शुभदीप निवासस्थानी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी थेट दबाव, पोलीस यंत्रणेचा गैरवापर आणि सत्तेचा धाक दाखवला जात असल्याचा आरोप मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय। एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी उबाठाच्या उमेदवाराला पोलीस अधिकारी घेऊन जात असल्याचा व्हिडिओ अविनाश जाधव यांनी दाखवलाय। उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचा नवा फंडा सुरू झालाय। मशीनमध्ये गडबड, वोट चोरी, त्यानंतर बोगस मतदार आणि आता बिनविरोध उमेदवार हा नवीन प्रकार सुरू झालाय। उमेदवार बिनविरोध करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा व्यवहार केल्याचा आरोप राजन विचारे यांनी केलाय। प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मेहतांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय। भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रताप सरनाईक यांना भाईजान म्हटलं। सरनाईकांनी देखील त्याला प्रत्युत्तर दिलं, तर दुसरीकडे सरनाईकांनी मेहतांवर गंभीर आरोप करत आपण केलेली विकास कामांचा भाजप प्रचार करत असल्याचं म्हटलं। बोरिवली प्रभाग क्रमांक 9 मधील काँग्रेस उमेदवार सदानंद चव्हाण यांच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन वर्षा गायकवाड यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी आमदार असलम शेख आणि भाई जगताप उपस्थित होते। आता एक मोठी बातमी, ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलंय। राज्यात महायुतीचे 70 उमेदवार निवडून आलेत आणि यावरून विरोधकांनी भाजप आणि शिवसेनेवर गंभीर आरोप केलेत। महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी थेट दबाव आणि पोलीस यंत्रणेचा वापर आणि सत्तेचा धाक दाखवला जात असल्याचा आरोप मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय। एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी उबाठाच्या उमेदवाराला पोलीस अधिकारी घेऊन जात असल्याचा व्हिडिओ अविनाश जाधव यांनी दाखवलाय। पोलीस विक्रांत घाग नावाचा उमेदवाराला घेऊन गेले आणि नंतर त्यानं अर्ज मागे घेतला असा आरोप जाधव यांनी केलाय। तर महाराष्ट्रात सापडणाऱ्या ड्रग्सचं केंद्रबिंदू साताऱ्यामध्ये आणि ठाण्यामध्ये आहे। याच पैशातून निवडणूक बिनविरोधात करत असल्याचा आरोप राजन विचारे यांनी केलाय। सरळ प्रूफ आहे की एकनाथ शिंदेच्या घरी एक पोलीस अधिकारी हे आमच्या उमेदवाराला घेऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी जाऊन अर्ज पाठी घेतलेला आहे। याचा देखील तुम्ही टाइम मॅच करू शकता।
की तो त्यांच्या घरी कधी गेला आणि तिकडनं अर्जपाटी घ्यायला कधी गेला. सो या सगळ्या गोष्टी पाहता ही संपूर्ण निवडणूक ही मला असं वाटतं पैशानी आणि पोलीस यंत्रणेच्या दबावाखाली लढली जाते. महाराष्ट्रामध्ये नवीन प्रकार या ठिकाणी जिंकण्यासाठी म्हणजे इलेक्शनच्या अगोदरच त्या ठिकाणी पैसे देऊन, धमक्या देऊन, पोलीस यंत्रणा वापरून, त्याचबरोबर पैशाचा आमिष दाखवून कोट्यावधी रुपयाचा व्यवहार या ठिकाणी या संदर्भामध्ये झालेला आहे. आज तुम्ही बघितलं असेल ठाणे महापालिका लुटून खाल्लेली आहे या मंडळीने. पुढची बातमी. ठाणे शहर जिल्हा निवडणूक प्रभारी निरंजन डावखरे यांनी ठाकरे बंधूंच्या वचननाम्यावर सडकून टीका केली आहे. नाच ना आये अंगण तेढा अशी जोरदार टीका डावखरे यांनी केली आहे. फक्त दुसऱ्यांवर बोट दाखवण्याचं काम ते करतात अशी टीका देखील त्यांनी केली आहे. तसंच जनमत हे युतीच्या उमेदवारांवर आहे असंही डावखरे यांनी यावेळी ठासून सांगितलं. नाच ना आहे अंगण तेढा अशी परिस्थिती यांची आहे. स्वतःला जमत नाही आणि दुसऱ्यावरती बोट दाखवण्याची भूमिका ते घेतात. याच्यामध्ये लोकांनी विश्वास टाकलेला आहे आणि युतीची जी ताकद आहे या युतीच्या ताकदीच्या समोर, कारण लोकांची जे जनमत आहे हे जनमत युतीच्या सोबत आहे, युतीच्या या उमेदवारांसोबत आहे, युतीचे जे नेते आहेत यांच्या बरोबर लोकांचं जनमत आहे. आणि हे लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलेलं आहे. स्वतःच पराभव यांना दिसतोय, त्याच्यामुळे ते काहीही कारण हे पुढे करण्याचं काम त्यांच्याकडनं चालू आहे. निश्चितपणे येत्या ठाणे महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये अबकी पार 100 पार असा युतीचा जो आमचा नारा आहे हा निश्चितपणे पूर्ण होईल. युतीचा महापौरच या ठाणे महानगरपालिकेमध्ये बसेल आणि निश्चितपणे लोकांना जे अभिप्रेत आहे ती सत्ता ही या महानगरपालिकेमध्ये असेल. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. वसई बहुजन विकास आघाडीचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या शेखर धुरींना भाजपवर त्यांनी हल्लाबोल केलेला आहे. मी गेली 40 वर्ष भाजपसाठी प्रामाणिकपणे काम केलं, मात्र आज तिकीट वाटपात जुने निष्ठावान कार्यकर्ते बाजूला सारले जात आहेत आणि काल परवा आलेल्या लोकांना डोक्यावर बसवलं जात आहे. हा अन्याय आता सहन केला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. वरळीच्या प्रभाग क्रमांक 93 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसोबत बंडखोरी करत सूर्यकांत कोळींनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. दरम्यान सूर्यकांत कोळींच्या रॅलीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे वरळी कोळीवाड्यामध्ये अटीतटीची लढत होणार असल्याचं चित्र आहे. सांगलीच्या मिरजेमध्ये छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये महिलेचा मृतदेह सापडला होता. या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय. मृत महिलेचा दुसरा पती आणि सासऱ्यानं महिलेची चारित्र्याच्या संशयातून हत्या केल्याचं समोर आलंय. एका पोलीस कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या करत मृतदेह त्याच्या घराशेजारीच पुरल्याची धक्कादायक घटना वैजापूरच्या बऱ्हेळ गावात उघडकीस आलेली आहे. पोलिसांनी चौकशीसाठी 3 जणांना ताब्यात घेतलंय. जालन्यामध्ये महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी खासदार कल्याण काळेंनी भाजपवर टीका केली आहे. गणेश विसर्जनाचं कुंड बांधायला 19 कोटी रुपये खर्च करतात, मात्र पिण्याच्या पाण्यासाठी घाणेवाडी तलावाचा सांडवा बांधायला 5 कोटी नाहीत अशी टीका काळेंनी केली आहे. या सरकारनं शेख चिलीची भूमिका घेतली असून भर अब्दुल्ला गुड थैली में असा टोला काळे यांनी भाजपला लगावलाय. पालघरमध्ये भर दिवसा सराफा दुकानातून सोनसाखळी चोरून चोरट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला. स्थानिकांनी चोरट्याचा पाठलाग करत त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. येवल्याच्या न्याहरखेडा खुर्दसह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय. मुंबईसाठी ठाकरे बंधूंच्या वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या हस्ते या वचननामा प्रकाशित करण्यात आला. या वचननाम्याला शिवशक्ती असं नाव देण्यात आलंय. भ्रष्टाचार मुक्तीचा नारा देत काँग्रेस निवडणूक लढवत आहे. मुंबईमध्ये सर्वात चांगला जाहीरनामा हा काँग्रेसचाच आहे, त्यामुळे मुंबईकर काँग्रेसच्या पाठीशी राहतील असा विश्वास हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. ठाकरेंच्या वचननाम्यावर भाजपनं हल्लाबोल केलाय. मुंबईत महापालिकेत उद्धव ठाकरेंनी 3 लाख कोटींचा भ्रष्टाचार केल्याचाही आरोप करण्यात आलाय. एकतरी विकास काम दाखवा असं आव्हान अमित साटम यांनी दिलंय. उद्धव ठाकरेंनी दिलेलं आश्वासन फेक असल्याचं म्हणत कुठलाही मुंबईकर यावर विश्वास ठेवणार नाही अशी टीका भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
मुंबईमध्ये बोचरी थंडी वाढत असून त्यातच प्रदूषणाची भर पडल्यानं मुंबईकरांच्या प्रकृतीवर परिणाम होतोय. खोकला, त्वचाविकार, व्हायरल संसर्ग, घसादुखी, सर्दी आणि पोटाच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषण रविवारी पुन्हा वाढलं. डिसेंबर महिन्यात 200 ते 300 अंकांच्या आसपास राहिलेला हवा गुणवत्ता निर्देशांक थेट 356 वर पोहोचला आणि त्यामुळे दृश्यमानतेमध्ये अचानक मोठी घट झाली. खराब हवेचा मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम झालाय. पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसमधील लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांच्या देखभाल क्षमतेमध्ये वाढ झाली आहे. इथे 3 नव्या देखभाल मार्गिका उपलब्ध झाल्यानं रेल्वेगाड्या उभ्या करण्याचा अतिरिक्त पर्याय उपलब्ध झाला असून त्यामुळे वाढीव रेल्वेगाड्या चालवण्यासाठीचा मार्ग मोकळा झालाय. मुंबईतल्या कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडमधून येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी पालिका टार्पोमॅट्रिक कव्हरिंग सिस्टम वापरण्यात येणार आहे. ही मशीन अमेरिकेतून खरेदी करावी लागणार आहे आणि त्यामुळे याच्या अंमलबजावणीसाठी 60 ते 90 दिवसांचा वेळ लागणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तांब्याची किंमत प्रतिटन $12,000 गेली आहे. कच्च्या मालाच्या किमतींमध्ये वाढ झाल्यानं एसी, गिझर आणि तांब्यांची भांडी यांच्या किमतीमध्ये 12% वाढ होणार आहे. एसीच्या उत्पादन खर्चात 8 ते 10% वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुखकर करण्याच्या हेतूनं रेल्वे मंत्रालय विविध विकास कामांची घोषणा करतंय. मात्र ते प्रकल्प लोकल प्रवास सुरक्षित करण्यात अपयशी ठरलेले आहेत आणि गेल्या वर्षी उपनगरीय रेल्वेच्या मार्गावर 2287 लोकांचा मृत्यू झालाय. दररोज 6 जणांचा लोकल प्रवास बळी गेल्याची आकडेवारी समोर आली आहे. सोन्याच्या दरामध्ये पुन्हा 1100 रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळ घसरण झालेल्या सोन्याच्या भावात 1100 रुपयांची वाढ होऊन ते 1,35,200 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. तर चांदीचे भाव हे 2,35,000 रुपयांवर स्थिर आहेत. बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत युनायटेड फोरम ऑफ बँक युनियननं 27 जानेवारी 2026 रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. बँकांसाठी 5 दिवसांचा आठवडा लागू करावा ही मुख्य मागणी आहे. हा संप यशस्वी झाल्यास सलग 3 दिवस बँकांचं कामकाज ठप्प राहण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यामध्ये 25 तारखेला रविवार आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची सार्वजनिक सुट्टी आहे. त्यानंतर लगेच 27 तारखेला संपाचा इशारा देण्यात आल्यानं बँकांचं कामकाज सलग 3 दिवस बंद राहू शकतं. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पडलेल्या पावसामुळे मुंबईच्या हवेत ओलावा कायम असून त्यानं प्रदूषकांना पकडून ठेवलंय. त्यात भर म्हणून की काय, वाहणारे वारे देखील स्थिर आहेत. या 2 प्रमुख कारणांमुळे शनिवारी आणि रविवारी पहाटे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमधील हवा अत्यंत प्रदूषित नोंदवण्यात आली आहे. पुढील 2 दिवस देखील नागरिकांना भल्या पहाटे प्रदूषकांचा सामना करावा लागणार आहे. देशातील लक्झरी कार सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रभावाला जीएसटी सुधारणानंतर ब्रेक लागल्याचं चित्र आहे. नव्या कर रचनेमुळे इलेक्ट्रिक आणि पेट्रोल डिझेल गाड्यांच्या किमतीतील तफावत वाढल्यानं लक्झरी ईव्हीच्या विक्रीमध्ये सुमारे 3% घट झालेली आहे. आता ग्राहकांसाठी पेट्रोलवरील गाड्या अधिक परवडणाऱ्या ठरत आहेत.